तर अजितदादांच्या अस्थि विसर्जनासाठी पवार कुटुंब आता चाललेलं आहे। एकीकडे राज्यामध्ये हालचाली सुरू आहेत, राष्ट्रवादीमध्ये राजकीय हालचाली सुरू झालेल्या आहेत, तर दुसरीकडे अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन केलं जात आहे। पवार कुटुंब जे आहे, पार्थ पवार यामध्ये आहेत, जय पवार आहेत, सुनेत्रा पवार आणि अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन या ठिकाणी केलं जात आहे। अजितदादांचं अकाली जाणं हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी, पवार कुटुंबासाठी एक मोठा धक्का होता। पवार कुटुंबासाठी खरं तर हा एक मोठा आघात। प्रदीप, अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन या ठिकाणी होतंय बारामतीमध्ये। आपण म्हणतोय की खरं तर हा पवार कुटुंबासाठी अतिशय दुःखाचा क्षण आहे, कारण अजित पवार यांच्या अस्थी ज्या आहेत त्या आपल्याच मातेमध्ये त्यांना विसर्जित कराव्या लागतात। करा आणि नीरा या नदीचा दोन संगम ज्या ठिकाणी आहे, सोनगाव या ठिकाणी आपण पाहतो की संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे। नावेमधून दोन नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतोय त्या ठिकाणी अजित पवारांच्या अस्थी ज्या आहेत ते विसर्जित केल्या जात आहेत। पार्थ पवार असतील, जय पवार, त्याचबरोबर अजित पवारांचे मोठे बंधू श्रीनिवास बापू पवार, युगेंद्र पवार, सुनेत्रा वहिनी पवार आणि कुटुंबातले इतर सगळे सदस्य जे आहेत आपण पाहतोय की या ठिकाणी आपल्याला अस्थींचं विसर्जन करताना पाहायला मिळतात। अजित पवारांच्या जाण्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। अजित पवारांच्या जाण्यानं पवार कुटुंबातला एक मोठा सदस्य जो आहे तो पवार कुटुंबाला गमावावा लागला। मात्र कालपासून आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्र जो आहे अजित पवारांच्या जाण्यानं दुःखामध्ये बुडालेला पाहायला मिळतोय। आज अजित पवारांच्या जाण्यानंतरचा तिसरा दिवस होता। सकाळी जो माती सावरण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर आपण पाहतोय की हे संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते सध्या या ठिकाणी आपल्याला दाखल झालेलं पाहायला मिळतंय। आणि नीरा आणि करा या दोन नद्यांचा संगम, जिथून खरं तर अजित पवारांचं मूळ गाव आहे काटेवाडी, तिथून अगदी 5 किलोमीटरच्या अंतरावरती या दोन नद्यांचा संगम होतो। आणि आपण पाहतो की अजित पवारांच्या अस्थी ज्या आहेत त्या या दोन नद्यांच्या संगमावरती सध्या विसर्जित केल्या जात आहेत। विधिवत आपण पाहतोय की पूजा करून या अजितदादांच्या अस्थी ज्या आहेत आपण पाहतो की नदीमध्ये विसर्जित करताना आपल्याला पार्थ पवार त्याचबरोबर जय पवार पाहायला मिळतात। खरं तर कोणाच्याही कुटुंबावरती अशा पद्धतीचा क्षण येऊ नये, कारण ज्यावेळेस घरातला एखादा कुटुंबातला सदस्य जातो त्यावेळेस कुटुंबाची नक्की काय परिस्थिती होते। खरं तर आपण पाहतोय की गेल्या 2 दिवसांपासून पाहतोय संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो दुःखामध्ये बुडालेला आहे। प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा ज्या आहेत त्या पाणावलेल्या आहेत। अजित पवारांच्या जाण्यानं आपल्या कुटुंबातच नाही तर फक्त संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे, ही भावना प्रत्येकाची आहे। अजित पवारांचं जाणं हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांच्या मनाला चटका लावून गेलं। आणि आज अजित पवारांच्या अस्थी ज्या आहेत आपण पाहतोय की त्यांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडीपासून अगदी 5 किलोमीटरच्या अंतरावरती ज्या ठिकाणी करा आणि नीरा या दोन नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणी अस्थी ज्या आहेत विसर्जित केल्या जात आहेत। नक्कीच प्रदीप, बारामतीमध्ये अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन या ठिकाणी केलं जात आहे। पार्थ पवार आणि जय पवार, तर पवार कुटुंब या ठिकाणी म्हणजे सुप्रिया सुळे आहेत, सुनेत्रा पवार या देखील या ठिकाणी आहेत। अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन या ठिकाणी केलं जाते। करा नीरा नदी संगमावर अस्थींचं विसर्जन इथे केलं जात आहे। काटेवाडीपासून काही अंतरावर असलेल्या करा नीरा नदी संगमावर हे अस्थि विसर्जन या ठिकाणी केलं जात आहे। ही थेट दृश्य आपण पाहतो करा नदी संगमावरची। अजितदादांच्या अकाली जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रच खरं पाहिलं तर धक्क्यात आहे। कार्यकर्ते, नेते अजूनही यामधून सावरलेले नाहीत। जे प्रदीप, आपण पाहतोय की सध्या अस्थींचं विसर्जन जे आहे ते करा आणि नीरा या दोन नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो। खरं तर ही नदी बारामती तालुक्यासाठी वरदान आहे, कारण या नदीच्या माध्यमातून संपूर्ण ही जमीन सुपीक झालेली आहे। मात्र संपूर्ण बारामती अजित पवारांच्या जाण्यानंतर शांत झालेली पाहायला मिळते। बारामतीतल्या रस्त्यांवरती माणसांची गर्दी आहे, मात्र मनामध्ये अजित पवारांचा एकटेपणा जो आहे तो जाणवतोय। गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य कार्यकर्ते जे अजित पवारांवरती भरभरून प्रेम करत होते। अजित पवार हा माणूस ज्यांना आधार वाटत होता, महाराष्ट्रासाठी सुद्धा अजित पवार आधार होते,
अजित पवारांच्या जाण्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये जी भावना आहे ती म्हणजे अजित पवारांचं जाणं हे प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेलेलं आहे. अजित पवार आज असायला हवे होते ही प्रत्येकाची भावना आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस अजित पवारांच्या निधनाची बातमी समजली त्यावेळेस कुटुंबातल्या सदस्यांनी एका शब्दामध्ये प्रतिक्रिया दिलेली होती ती म्हणजे आमचं सगळं काही उद्ध्वस्त झालेलं आहे. कारण अजित पवार हा पवार कुटुंबातले एक मोठे सदस्य होते. शरद पवारांच्या नंतर संपूर्ण पवार कुटुंबातल्या सदस्यांची जबाबदारी वेगळ्या सगळ्याच अर्थाने ही अजित पवारांवरती होती. अजित पवार हे कुटुंबासाठी आधार तर होतेच, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याचबरोबर महाराष्ट्रासाठीचा सुद्धा एक विकासाचा चेहरा म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जायचं. अजित पवारांची काम करण्याची पद्धत, ज्या पद्धतीनं अजित पवार निर्णय घ्यायचे, स्पष्ट वक्तेपणा जो अजित पवारांच्या वागण्यामध्ये होता तो प्रत्येकाला आवडायचा. मात्र अजित पवारांच्या जाण्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र दुःखामध्ये बुडालेलं पाहायला मिळतंय. चांद्यापासून बांद्यापर्यंतल्या प्रत्येक गावामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. अनेक ठिकाणी गावं बंद केली जात आहेत. अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. कारण अजित पवारांचं हे जाणं कुणालाच खरं तर परवडणारं नव्हतं. मात्र अजित पवारांच्या अकाली निधनानं प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला. प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा ज्या आहेत ते पाणावलेल्या पाहायला मिळाल्या. काल आपल्याला माहिती आहे की बारामतीमध्ये अफाट असा जनसागर जो आहे अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी जमलेला होता. अजित पवारांना शेवटचं पाहता यावं, ज्या नेत्यावरती आपण प्रेम केलेलं आहे.